रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत गंगाधर गाडगीळ यांची भागलेला चांदोबा ही एक सुंदर कथा. उन्हाने पोळलेल्या प्रदेशातून गाडी चालली होती. डब्यातून माणसे दाटीवाटीने बसली होती. अपुऱ्या जागेत आंबलेली अंगे तिरकी करीत होती आणि पुन्हा सारखी करीत होती. डुलकी आल्यामुळे कोणाचा झोक दुसऱ्याच्या अंगावर जात होता. कोणी ढोपरावर ठेवलेल्या मुंडाशाने घामेजलेला चेहरा पुशीत होता. घटाघटा पाणी पिताना एकाच्या घशातला गोळा सारखा तडफडल्यासारखा वर खाली होत होता. पुरुषांचे चेहरे कोळपले होते, घामाने चिकट झाले होते. बायकांचे मलूल झाले होते, केस भुरभुरे झाले होते. खिडक्यांतून उन्हाची तिरीप येत होती. गरम वाऱ्याचे लोळ धुईसकट आत घुसत होते. स्टेशनवरचे कावळे मोसंबीच्या ओल्या चोथाकरता भांडत होते. बैलांच्या तोंडातून गळणारा फेस खात होते. त्या गर्दीत अनेकांप्रमाणे ती देखील बसली होती, अवघडलेल्या अंगाने. ताने मूल तिच्या पदराखाली होते. त्याचे पायच फक्त दिसत होते. मधूनच ते किरकिरायचे, अंग ताट करून पाय झाडायचे. मग ती त्याला थोपटायची, जोजवायची. ताटलेले अंग सैल सोडून ते गुंगीत पडायचे. जवळच तिला चिकटून तिच्या 2 रावळ्या मुली बसल्या होत्या. काळ्या बेंद्र्या झिडझिडलेल्या, 2 बोटांची चिंचोळी कपाळपट्टी, शेंड्याजवळ जरा उचकटलेले नकटे नाक, रुंद जीवनी, हनुवटी जवळजवळ नाहीच असे रूप होते दोघींचे. एक जरा मोठी होती, दुसरी अंमळ जरा लहान होती. एकीचा वर्ण थोडा उजळ तर दुसरीचा काळा सावळा. एकीच्या अंगावर 2 मोठे मांस होते, दुसरीच्या अजिबात नव्हते. सावळी जरा तरतरीत होती. या दुसरीचा बावळटपणा तिचा पिचपिच्या डोळ्यांतून ताबडतोब दिसायचा. जरा सावरून बसायला लोकांनी 4दा सांगितल्यामुळे दोघींनाही बसायला जागाच राहिली नव्हती. बाकाच्या कडेला टेकून दोघीही उभ्याच होत्या, पण आपल्याला होणाऱ्या त्रासाची त्यांना पर्वा नव्हती. आपण गाडीत बसून प्रवास करीत आहोत याचे दोघींनाही अप्रूप वाटत होते. डोळ्यांत लुकलुकणाऱ्या कुतूहलाने त्या दोघीजणी सगळीकडे भिरीभिरी पाहत होत्या. एकमेकींच्या कानात काहीतरी कुजबुजत होत्या. समोरच त्या मुलींचे वडील बसल्या बसल्या झोपले होते. त्यांनी एक पाय बाकावर घेतला होता आणि डोके मागे झुकून टेकले होते. त्यांच्या निबर चेहऱ्यावर घाम लकाकत होता. झोपेत त्यांचे तोंड अर्धवट उघडे पडले होते, त्यामुळे त्यांचा आधीच भांडखोर दिसणारा चेहरा अधिकच भांडखोर वाटत होता. त्यांच्या शेजारचा मनुष्य अंग चोरून व अधिकच अवघडून बसला होता. मामे सासूने नाशकाहून धाडलेला पाणी प्यायचा तांब्या अर्धवट कलंडून पायागती उभा होता. सासरी जाताना माहेरून घेतलेली ट्रंक नीटनेटकी बाकाखाली सरकवलेली होती. सासरची सासूबाईंनी दिलेली ट्रंक कडी मोडल्यामुळे बांधलेली होती व म्हणून ती बाकाखाली सरकली नव्हती. पाय ठेवायच्या जागेतच तिला अडचण करून ठेवले होते. वळकटी वर चढवली होती आणि तिच्यात बाजूने खुपसलेले दुपटे खाली लोंबत होते. या संसाराची अधिष्ठात्री देवता कोपऱ्यात खिडकीजवळ बसली होती. 25च्या आतलेच तिचे वय होते आणि दिसायची तर अगदीच पोरसौदा. हाडापेरातला, शरीर यष्टीतला कोवळेपणा अजून तसाच होता. मन अजून तसेच निर्मळ आणि साधे होते आणि हे सगळे आता असेच राहायचे होते. तिच्या जीवनाची कळी कोणा निष्काळजी वाटसरूने उमलायच्या आधीच खुडली होती आणि आता ती कधीच फुलणार नव्हती. तारुण्याचा उन्माद, प्रौढपणाचे पूर्णत्व आणि प्रगल्भता या अवस्था तिच्या जीवनात कधी येणारच नव्हत्या. अनुभवांची संपन्नता तिच्या जीवनाला कधीच प्राप्त होणार नव्हती. कष्टाचे आणि दगदगीचे दारिद्र्यच तिच्या वाट्याला यायचे होते. अशीच जरा टवटवीत राहून ती सुकून जाणार होती. हिंदू स्त्रीच्या पतिव्रत्याचा हा बहुमोल वारसा होता. अपुऱ्या वाडीची खुजी अशी ती होती. 3 मुलांच्या आईला साजेलसे विटक्या रंगाचे पातळ ती नेसली होती आणि तिने अंगभर पदर घेतला होता. नवऱ्यासमोर म्हणून ती खांदे पाडून बसली होती. मांडीवर घेतलेल्या मुलाच्या सोयीकरता म्हणून ती पाठीतून वाकली होती. असे तासनतास वाकडी राहायची त्या पाठीला आता सवय झाली होती. नव्हे, ती आता सोयीस्करपणे वाकडीच झाली होती. त्यामुळे ती अगदी दिनवाणी दिसत होती. तिच्या तारुण्याच्या खुणा पदराआडून जरासुद्धा दिसत नव्हत्या. तिचा चेहरा शरीरासारखा कृश होता. तिचे गाल अगदी निपटलेले होते. शरीरात रक्त नसल्यामुळे येणारा फटफटीतपणा तिच्या चेहऱ्यावर आला होता. तिचे केस
निर्जीव आणि विगलित झाले होते आणि मुलाने मुठीत धरून उकसल्यामुळे त्याचा एक फराटा गालावर ओढला गेला होता. पाय अपुरा जमिनीवर टेकून तिने त्या ताण्या मुलाला सावरले होते आणि अधूनमधून ते तिच्या अंगातला उरला सुरला जीवनरस शोषित होते. अरुंद कपाळपट्टीच्या त्या नकट्या मुली बाकाला रेलून उभ्या होत्या. टुकलुकत्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत होत्या. मधूनच हातांच्या आडून एकमेकींच्या कानात कुजबुजत होत्या. तेवढ्यात धाकटीचे लक्ष एका माणसाच्या मुंडाशाच्या सुटलेल्या टोकाकडे गेले. ते टोक कानशिलावर लोंबत होते. सगळे तोंड वासून तिने म्हटले, "अय्या!" आणि मग तोंडावर हात ठेवला. मोठी तिचा खांदा हलवीत म्हणाली, "काय ग?" धाकटीने खुणेने सांगितले, "तिकडे बघ." पण मोठीच्या कुठे पाहिजे ते ध्यानात आले नाही. तेव्हा "सांगू का?" चा एक लांब मुरका मारून धाकटीने हाताळून मोठीच्या कानात काय ते सांगितले. मग मोठीने त्या सुटलेल्या टोकाकडे पाहिले आणि भला मोठा अय्या करून आपल्या तोंडावर हात ठेवला. हाताळून ती धाकटीच्या कानात काहीतरी कुजबुजली. आंबट चिंच खाल्ल्याप्रमाणे तोंड करून त्या दोघी हसल्या, डोक्याला डोके लावून हातांचा आडोसा करून. तेवढ्यात त्यांच्या आईच्या रिकाम्या मनाने त्यांचे हे हास्य टिपले. आपल्या लहान खुऱ्या हाताने मोठ्या मुलीचा खांदा हलवीत ती तिला म्हणाली, "काय ग?" मोठीने धाकटीला विचारले, "सांगू का ग आईला?" धाकटी म्हणाली, "अहं." आणि खू खू करून जोरात हसली. मग मोठीही अर्थात तशीच हसली आणि आईचा खांद्यावरचा हात काढून टाकीत म्हणाली, "अहं, नाही सांगणार." त्या दोघी आपल्या आईला धाकट्या आणि काहीशा अडाणी बहिणीप्रमाणे वागवीत. असे वागण्यापासून मिळणारे दुष्ट सुख त्यांच्या आयुष्यात फार महत्वाचे होते. त्यांच्या आईला वाईट वाटले. आपण अडाणी, आपल्याला कोणी गुपितात घेत नाही म्हणून तिला वाईट वाटले. मुलींचे खांदे हलवून तिने विनवण्या केल्या, "सांग ना ग, सांग ना ग मला." मुली आपापसात परत खुसूखुसू हसल्या. मग चिडकेपणाने आपला कोता आवाज चढवून आई म्हणाली, "हे ग काय, मला का सांगत नाही तुम्ही?" पण तेवढ्यात मुलींच्या वडिलांनी मानेची चाळवाचाळव केली. त्रासिकपणाने नाकापुढून हात हलवला. त्यामुळे ती भीतीने दबली. डोळ्यात जीव आणून मुलींच्या वडिलांकडे पाहू लागली. मुली पण दबकल्या आणि वडील जेव्हा पुन्हा झोपी गेले तेव्हा सगळ्यांनी एकमेकांकडे पाहून सुटकेचे हास्य केले आणि मग त्या दुष्ट मुली "ओ ओ कशी जिरली" अशा अर्थाने आईपुढे बोटे नाचवीत आपापसात हसल्या. ती बिचारी वरमली आणि मग एकदम रागावून तिने जवळच्या मुलीला चिमटा काढला. मोठ्याने भोकाड पसरावे की नाही यावर मुलीने विचार केला. त्यामुळे वडील जागे होऊन आईवर वसकन ओरडले असते. पण कदाचित तिच्याही एखादी कानपटात बसली असती आणि त्या भीतीनेच ती रडली नाही. मात्र आपल्यावर फार मोठा अन्याय झाल्यासारखा तिने चेहरा केला आणि करंगळी हलवून आईशी कट्टी केली. धाकटीने पण मग तसेच केले. आई गाल फुगवून काहीतरी पुटपुटली आणि झटक्याने मान वळवून खिडकीबाहेर बघू लागली. बाळपण संपते न संपते तोच तिचे लग्न झाले होते. लग्न झाल्यावर तिला बरोबरीच्या नात्याने कधीच कोणी वागवले नव्हते. नवरा तिला कधी लहान पोराप्रमाणे तर कधी नोकराप्रमाणे वागवीत असे. तसा तो वाईट नव्हता. तसे कोण वाईट असते म्हणा, पण बराचसा स्वार्थी आणि हेकट होता. ती आपल्यासारखीच प्रौढ आणि विचारशील आहे हे कबूल करणे त्याला आवडत नसे आणि लग्न होते न होते तोच पोरवडा तिच्या मागे लागला होता. मुलांतच सारखे तिचे वावरणे असे. त्यांच्या मनातलेच तिला समजून घ्यावे लागे. आपल्या मनातले त्यांनाच सांगण्याचा प्रसंग येई आणि त्यांचे वडील तिला पोरांप्रमाणे वागवीत म्हणून ती मुले देखील तिच्याशी बरोबरीच्या नात्याने वागत नव्हे, तिला आपल्याहून जरा कमीच लेखीत. यामुळे मोठेपणी देखील ती पोरांप्रमाणेच वागे. भातुकली खेळावी तसा पोरांशी भांडत तंडत मोठ्यांना घाबरत आपला संसार करी. म्हातारी उडून जावी तशी ती छोटी घटना दूर जात भूतकाळाच्या बोगद्यात अदृश्य झाली. पुन्हा मुलींचे लुकलुकणारे डोळे खाद्य शोधू लागले, भिंतीवर टपून बसलेल्या पालीप्रमाणे. तेवढ्यात त्यांच्या वडिलांची मागे टेकलेली मान पुढे झुकली आणि पुढे झुकतच राहिली. त्या मानेचे आता काय होणार या भीतीने मुली भेदरून घाबरून गेल्या. त्यांची आई देखील घाबरली. टक लावून त्या सगळ्या त्या झुकलेल्या मानेकडे पाहू लागल्या. अभावितपणे धाकटीने मोठीच्या खांद्याला धरले. मोठीने आईच्या मांडीवरचे पातळ मुठीत घट्ट पकडले. एका चमत्कारिक सहानुभूतीने त्या झुकणाऱ्या मानेबरोबर
त्यांच्याही माना आपोआप काहीशा झुकल्या. त्यातली धाकटी जरा धिटुकली होती. आपला हात वडिलांच्या मांडीकडे नेत ती म्हणाली, अण्णा, ओ अण्णा. पण तो हात मांडीपर्यंत पोचलाच नाही. तिचा आवाज अण्णांना ऐकू जाण्याइतका मोठा झालाच नाही. ती झुकलेली मान तशीच झुकत राहिली. तेवढ्यात आईच्या मांडीवरच्या बाळाने आपले अंग ताठ केले आणि तो मोठ्याने किंचाळला. मुलींनी घाबरून त्याचे पाय पकडले आणि त्यांची आई त्याला पुन्हा कुशीला वळवण्याचा प्रयत्न करू लागली. त्याला थोपटू लागली. बळेच आपल्या स्तनांची बोथी त्याच्या तोंडात कोंबू लागली. पण आपले अंग तसेच ताठ ठेवून बाळ किंचाळतच राहिला. मुलांचे वडील जागे झाले. त्यांची आई खांदे अधिकच पाडून मुलावर वाकून त्याचे रडणे लपविण्याचा प्रयत्न करू लागली. मुली कावऱ्या बावऱ्या झाल्या, पण वडील रागवले नाहीत. बायकोशी व मुलांशी बोलताना जो एक कडक आवाज ते काढीत त्या आवाजात ते म्हणाले, काय ग, काय झालं त्याला रडायला? मारलं बिल्लस की काय? मी कशाला मारू त्याला? मुलांच्या वडिलांना ऐकू जाणार नाही, पण जाणवेल एवढ्या आवाजात ती म्हणाली, आ, काय म्हणालीस? मोठ्यानं बोलत जा बुवा तुम्ही, मोठ्यानं बोलत जावं. वर्गातल्या शेवटल्या बाकावर बसणाऱ्या मुलाची थट्टा करताना ते ज्या ढबीत बोलत त्या आवाजात अण्णा म्हणाले. वडील अशा आवाजात बोलले म्हणजे हसायला मुभा असते हे मुलींना माहीत होते, म्हणून त्या हसल्या. राग गिळीत त्यांची आई त्रस्त आवाजात म्हणाली, त्याला उकडले असेल म्हणून तो रडतोय. एवढ्यात पदर बाजूला करून बाळाने डोके बाहेर काढले होते. त्याला ते म्हणाले, काय रे, उकडतंय का तुला? अरे उकडणारच, सारखी मुळी पदराखाली घेऊन बसली आहेस त्याला. वारा लागणार कसा त्याला? हा? पुन्हा पुन्हा असे म्हणून बायकोची चूक त्यांनी तिच्या मनावर बिंबवली, फसवली, डागली. मुलींना आईची चूक पटली आणि त्यांच्या आईलाही पटली. गाडीत मुलांना वारा लागू देऊ नये असे जेव्हा तिच्या मामे सासूबाईंनी सांगितले होते, तेव्हा तिला ते पटले होते. आता तिच्या मुलांच्या वडिलांनी असे म्हटल्यावर तिला हेही पटले. मोठ्या माणसांनी सांगितलेली कुठलीही गोष्ट तिला पटत असे. दोघांनी दोन निरनिराळ्या गोष्टी सांगितल्या तर नंतर सांगितलेली गोष्ट खरी असे तिला वाटत राही. खरे खोटे ठरवायचा प्रयत्न ती करीतच नसे. तेवढी बुद्धी आपल्याजवळ नाही हे त्या प्रांजळ स्त्रीला केव्हाच पटले होते. मुलांच्या वडिलांनी बाळाला उचलून घेतले. मुलगा आणि पुन्हा दोन मुलींच्या पाठीवरचा म्हणून तो त्यांचा जरा लाडका होता. त्यांनी आपल्या धोत्राच्या सुग्याने त्याचे घामेजलेले तोंड पुसले आणि खिडकीशी त्याला उभे केले. खिडकीच्या गजावर हात आपटून तो जेव्हा खेळू लागला तेव्हा त्याचे वडील म्हणाले, आता पहा बरं कसा खेळतोय तो, आता नाही तो कुठे रडत. त्याला गप्प करण्याची ही युक्ती त्याच्या आईला माहीत नव्हती असे नव्हे, पण कोणी सांगितल्याशिवाय स्वतःहून असे काही करण्याची तिला सवय नव्हती. ती इतके बांधलेले जीवन जगली होती की आपल्या मुलांना आपण मोकळे सोडावे हे तिला जमत नसे. ती आणि त्या मुली अपूर्वाईने बाळाचे होणारे कौतुक पाहत होत्या. त्याच्या वडिलांनी त्याचे कौतुक केल्यावर त्यांच्याही मनात त्याच्याविषयी कौतुकाची भावना उमटली. मोठ्या मुलीने हात पसरून बाळाला आपल्याकडे बोलावले. तेव्हा त्याने अंग घुसळून नाही म्हटले. धाकट्या मुलीने तर त्याला हातच घातला तेव्हा तो जोरात किंचाळला. तशी तिला एक प्रेमळ चापटी मारून वडील म्हणाले, आता का रडवते आहेस बरं त्याला? मुली हसल्या आणि त्यांच्या आईला वाटले की आपणही असाच काहीतरी द्वाडपणा करावा आणि मुलांच्या वडिलांनी आपल्याला अशीच खुसखुशीत चापटी मारावी. पण असे कधी व्हायचे नाही हे तिला माहीत होते. म्हणून विशेष वैषम्य वाटू न देता तिने पाय मोकळे सोडले. आंबलेले अंग सैल सोडले. अंगावरचा पदर नीट केला. केसांवरून दोन्ही हात फिरवले. खुटखुटीतपणे ती खिडकी बाहेर पाहू लागली. मजेत पाय हलवू लागली. इतका मोकळेपणा तिला क्वचितच अनुभवायला मिळत असे. घडी घडी ती पोरांच्या उस्तवारीत अगदी बांधली जात असे. त्यामुळे तिला हलके वाटले. लहानपणी मैत्रिणींबरोबर झोपाळ्यावर बसून उंच उंच झोके घेत असताना अनुभवलेल्या आनंदाचे तिला स्मरण झाले असावे. कारण तेव्हा म्हटलेल्या गाण्यातली एक ओळ तिला आठवली. आता थंड होऊ लागलेल्या वाऱ्याच्या झोकेबरोबर तिने ती सोडून दिली. कोवळ्या वयातल्या सुखाची आठवण बरोबर घेऊन आलेली ती गाण्याची ओळ वाऱ्याच्या झोकेबरोबर कुठल्या कुठे गेली असेल बरे. मुक्त आनंदाच्या झोकेबरोबर ती देखील उडून जाऊ लागली. कुतूहलाने भरलेल्या डोळ्यांनी बाहेर पाहताना तिला एक छानसे घर दिसले. तिला ते फार आवडले, फार फार आवडले. ती एकदम मोठ्याने म्हणाली, अहो पहा तरी किती छान घर आहे ते. तिच्या यजमानांनी आश्चर्याने बाहेर पाहिले.
आणि मग ते प्रौढपणाने म्हणाले, घरासारखं घर, त्यात काय पाहायचं? तो काय ताजमहल आहे का, की त्याच्याकडे पाहत राहावं? हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर थट्टेचा आविर्भाव आणून आजूबाजूच्या 4 लोकांकडे त्यांनी पाहिले. पण त्या सर्वांनीच जेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, तेव्हा ते आपल्या मुलींकडे पाहत म्हणाले, काय ग पोरींनो? पोरी आज्ञाधारकपणे हसल्या आणि मग त्यांचे वडील त्यांच्या मते त्यांनी केलेला विनोद पुन्हा पुन्हा गिरवीत राहिले. आपल्याजवळ कोणी भिंतीवरून नखे ओढली म्हणजे जसे अंगावर शहारे येतात, तसे ते बोलणे ऐकून त्यांच्या बायकोला होत होते. पण तिला काहीही करता येत नव्हते. असहाय्यपणे ती ते ऐकत बसली होती. अखेर आपल्या छोट्या मुलाला त्यांनी विचारले, वेड कोण आहे? मुलगा चटकन म्हणाला, तू. यावर मुलांची आई अगदी गदगदून हसली. स्वतःवर ताबा ठेवायचा तिला क्षणभर विसर पडला. एका बालिश आनंदात तिने पुन्हा पुन्हा बुचकुळ्या मारल्या. मुलांच्या वडिलांना मात्र राग आला, पण त्यांनी तो आवरून धरला. ते खोटे खोटे हसले देखील, पण ती जेव्हा फारच हसत राहिली, तेव्हा ते चिडखोरपणाने म्हणाले, इतकं हसायला काय झालं? हा, हसतेच काय गाढवासारखी? त्यांच्या आवाजात पडलेल्या फरकाने ती एकदम गप्प झाली. तिचा चेहरा गोरामोरा झाला. थोड्या वेळापूर्वी वाटणारा मोकळेपणा, तेव्हा अंगावर आलेली ती आनंदाची झुळूक आता पार नाहीशी झाली होती. आपले पाडलेले खांदे अधिकच पाडून ती अडकल्यासारखी बसून राहिली. तिला अशी दबकलेली पाहून त्यांना समाधान वाटले आणि अधिक बरे वाटावे म्हणून ते तिच्यावर जोरात खेकसून म्हणाले, बरं, आता घे बरं याला. आणि आता दुपार झाली, मुलांना काही खायला देशील की नाही? त्याचं तोंड पुस नीट. मुकाट्याने रुळलेल्या चाकोरीतून ती फिरू लागली. तांब्यातल्या पाण्याने फडके ओले करून तिने मुलाचे तोंड पुसले. नाक पुसताना तो घुसमटल्यासारखा होऊन घाबरेल म्हणून सफाईने ते कडेकडेने पुसून घेतले. आणि हे करीत असताना तो चापट्या मारील हे माहीत असल्यामुळे त्या अडकवण्याकरता दुसरा हात तिने पुढे करून ठेवला. मोठ्या मिनतवारीने मुलाला मुलींच्या स्वाधीन करून तिने छोट्या पिशवीतला डबा बाहेर काढला. मुली भांडतील म्हणून त्यांना कागदावर निरनिराळ्या वाटण्या करून दिल्या. एकीला करंजी आवडते म्हणून करंजी जास्त घातली. दुसरीला चकली आवडायची म्हणून ती जास्त घातली. एकीला चित्राचा कागद दिला तर दुसरी ओरडेल म्हणून दोघींना चित्राचे कागद दिले. मुलींच्या वडिलांच्या हातात कागद देऊन त्यांनाच आपल्या हाताने डब्यातले घ्यायला सांगितले, कारण काही दिले तरी त्यांना ते पसंत पडत नसे. असे सगळ्यांचे समाधान झाल्यावर तिने स्वतःकरता डब्यातून थोडेसे काढून घेतले. तिची सासू तिला नेहमी इतरांसारखी कमी खायला देत असे आणि ती सवय आता तिच्या अंगात इतकी भिनली होती की स्वतःच्या हाताने देखील ती आपल्याकरता कमीच खायला घेत असे. मग मुलगा हात मारील म्हणून कागदाची पुरचुंडी हातात लपवून ती चोरटेपणाने खाऊ लागली. खाताना तिच्या डोक्यात संसाराचेच विचार होते. तिचे हात आपसुकपणे संसाराचीच कामे करीत होते. घरी पोचायला उशीर होणार होता. वाटेत एखाद्या स्टेशनावर दूध मिळाले असते तर फार बरे झाले असते. नाहीतर बाळ भुकेला राहून किरकिरू लागला असता. ते त्याच्या वडिलांना मुळीच आवडले नसते. घरी गेल्यावर चटकन पिठले भात करायचा, थोडे थोडे खाऊन झोपी जायचे. पण मुलाचे वडील लोणच्याच्या फोडीकरता अडून बसले असते. आमटी नाही म्हणून धाकटीने उकांबे काढले असते. पिठल्यातल्या कांद्याच्या पाकळ्या विचून खाऊन उठली असती. राधाबाईकडून निदान लोणचे तरी मागून आणायला हवे होते. दुसऱ्या दिवशी घराची झाडलोट करायची होती. वंसांच्याकडे डबा पोचवायचा होता. हो, आणि त्याच वेळी त्यांच्याकडे फार दिवस राहिलेला सट पण घेऊन यायला हवा होता. असे एकापुढे एक अंकलिपीतल्या आकड्यांसारखे तिच्या मनात विचार येत होते. हे विचार करणे आपल्याला आवडते की नाही हे तिला माहीत नव्हते. नव्हे, असे विचार करणे अगर न करणे हे तिच्या हातातले नव्हते. ते विचार करणे ही तिची प्रकृतीच झाली होती. त्या पिंजऱ्यातून तिला कोणी बाहेर काढले असते तर भरारी मारायचे सामर्थ्य आता तिच्या अंगात उरले नव्हते. असे विचार मनात आले आणि केले. स्टेशने आली आणि गेली. सूर्य कलला, उकाड्याचा भर ओसरला. अवघडलेल्या अंगांनी बसलेली माणसे हालचाली करू लागली. पाठी वाकवून आळस देऊ लागली. जुळजुळत्या वाऱ्यातून गार वाऱ्याचा शिडकाव झाल्यामुळे सगळ्यांचे चेहरे अमळ टवटवीत झाले. तिनेही मोकळा हात केसांवरून फिरवला. तेवढ्यात एक स्टेशन आले. स्टेशनवर कोणीतरी आईस्फ्रूट विकत होते. मुली पुढे सरकल्या. खिडकीच्या गजांना नाके लावून आशाळभूतपणे बाहेर पाहू लागल्या. त्याच उत्सुकतेने
त्यांची आई देखील बाहेर पाहू लागली. तिला वाटले की आपण आईस्फ्रूट खावे. तिच्या पोरसकट इच्छा अजून तृप्त होऊन गळून पडल्या नव्हत्या. मुलींच्या प्रमाणेच तिने भीतीने डोळ्यांच्या कोपऱ्यांतून मुलींच्या वडिलांकडे पाहिले. अखेर अमळ धिटुकल्या असलेल्या मुलीने निरागसपणाचे सोंगाणीत म्हटले, आईस्फ्रूटच आहे ना ग आई ते? तशी तिची आई म्हणाली, हो, आईस्फ्रूटच विकतोय तो. आईची व लेकीची चोरटी नजरभेट झाली. मुलींच्या वडिलांनी भोळेपणाने म्हटले, हो, काय ग पोरींनो, हवंय का तुम्हाला? पोरी खुदू हसू लागल्या. खिडकींच्या गजांवर त्यांनी नाके चेपली. त्यांच्या वडिलांनी खुशीत येऊन त्यांना आईस्फ्रूट घेऊन दिले. त्यांची आई नुसतीच आशाळभूतपणाने पाहत राहिली. धाकट्या मुलीचे तिकडे लक्ष गेलेच नाही. पण पिचपिच्या डोळ्यांच्या मोठ्या मुलीचे अंतकरण द्रवले. ती वडिलांना म्हणाली, अण्णा, आईला पण द्या ना आईस्फ्रूट. मुलींचे वडील म्हणाले, होय ग, तुला हवंय का? इश्श, मला कशाला? ती लाजली. नाही हो अण्णा, हवंय तिला. मोठी मुलगी बोट दाखवीत म्हणाली. मुलीचे वडील जोरात खेकसले. मग बोलायला काय होतं बरं? आणि मुलींच्या आईला आईस्फ्रूट मिळाले. त्याचा रंगीत गोड गारवा तिने शोषला, चोखला. सगळे तोंड कसे गार झाले. पुन्हा तिने ती कांडी तोंडाजवळ नेली. तेवढा तितका वेळ टक लावून पाहणाऱ्या मांडीवरच्या मुलाने चटकन हात मारला आणि अर्धवट उघडलेले त्याच्या आईचे तोंड तसेच राहिले. तिच्या हातातले आईस्फ्रूट खाली पडले. त्यावेळी तिच्या अंगाचा नुसता तिळपापड झाला. क्षणोक्षणी तोंडाचा घास काढून घेणाऱ्या त्या पोराचा आणि त्या संसाराचा तिला वीट आला. तिला वाटले की मांडीवरच्या त्या पोराला त्याच्या बापापुढे आपटावे आणि ओरडावे, सांभाळ आपल्या पोरांना, मी जाते आहे. आणि गाडीतून उतरून सरळ चालायला लागावे. वाट फुटेल तिथे जावे. चालून चालून थकल्यावर रस्त्याच्या कडेला पडून मरून जावे. त्या लहानशा निमित्ताने तिच्या हृदयात खोल कुठेतरी दडलेले सगळे माथे फिरू विचार वर उसळून आले. तिचे सारे दुबे जिने त्यांनी गदागदा हलवून सोडले आणि मग स्वतःच दुबळेपणाने ते खोल बुडून गेले. आणि त्याच वेळेला एक बाई त्यांच्या डब्यात शिरली. तिच्याहून वयाने जरा मोठी असेल नसेल, पण तिच्या चेहऱ्यावर एक निराळाच मोकळेपणा होता. नजरेत निर्भयपणा होता. स्वातंत्र्य तिने अनुभवले होते. स्वतंत्रपणे जबाबदारी घेऊन ती वागली होती. ज्या प्रकारे ती पावले टाकीत होती, ज्या प्रकारे ती हमालाला सामान नीट ठेवायला फरमावीत होती, ज्या प्रकारे ती आपल्या नजरेत डब्यात जागा हुडकीत होती आणि ज्या ऐटीने तिच्या हातात अडकलेली पर्स झुलत होती, त्यावरून हे सगळे समजण्यासारखे होते. सगळ्या डब्यातील लोक आपल्याकडे पाहत आहेत हे माहीत असूनही त्यांच्याकडे ती सहजपणे दुर्लक्ष करीत होती. 3 मुलांच्या त्या आईने त्या बाईकडे पाहिले आणि तिच्यावर त्या बाईची एकदम छाप बसली. हेव्याची एक लकीर तिच्या मनात उमटली. अभावितपणे तिने आपल्या केसांवरून हात फिरवला, पदर सारखा केला आणि बावळटपणाने ती त्या बाईकडे पाहू लागली. कोणीतरी डॉक्टरीन दिसते आहे, ती उद्गारली. कारण स्त्रीवर्गात अत्यंत आदरणीय म्हणजे इस्पितळ चालवणारी डॉक्टरीन अशी तिची समजूत होती. आपल्या यजमानांकडे तिने वळून पाहिले आणि प्रश्नार्थक मान तुकवली. त्या बाईकडे हवऱ्या नजरेने पाहणारे तिचे यजमान दचकले आणि मग आपला तोल राखण्याकरता तुच्छतेने म्हणाले, कसली आली आहे डॉक्टरीन? असेल कुणीतरी नर्स नाही तर मास्तरीन. आजकाल काय कुणीही मोठी ऐट आणावी असं झालंय. तिने पुन्हा एकदा वळून आपल्या यजमानांकडे पाहिले. इतक्या ऐटबाज बाईविषयी ते तुच्छतेने बोलू शकतात हे पाहून तिचा त्यांच्याविषयीचा आदर तुणावला. पण तेवढ्यात ती बाई चटचट चपला वाजवीत तेथे आली आणि 2 माणसांची जागा अडून बसलेल्या अण्णांना म्हणाली, जरा तिकडे सरकता का? तिच्या त्या बेपर्वाईचे त्या 3 मुलांच्या आईला फार आश्चर्य वाटले. त्या बिचारीला आता नाही नाही ती बोलणी ऐकून घ्यावी लागतील म्हणून तिच्याविषयी तिला सहानुभूती वाटू लागली. काहीशी भीतीही वाटली आणि आपल्या यजमानांकडून होणाऱ्या बोलण्याची ती उत्सुकतेने आणि अभिमानाने वाट पाहू लागली. पण तसं काही बोलणं, तसा काही गडगडाट झालाच नाही. घाबरटपणे आपल्या कोटाच्या दोन्ही बाजू पोटावर आवळून घेत ते कोपऱ्यात सरकले आणि अगळपगळ हसून म्हणाले, हो हो, बसा ना, बसा बसा. त्यांच्या त्या अगळपगळ हसण्याला तिने जराही प्रत्युत्तर दिले नाही. परकेपणाने ती त्या जागेवर बसली. आपल्या पर्समधून पैसे काढून तिने हमालाला दिले आणि तोकड्या रुमालाने ती आपले तोंड पुसू लागली. आपल्या नवऱ्याची झालेली ती फजिती पाहून ती 3 मुलांची आई चकित झाली, अस्वस्थ झाली.
आणि एका नव्या आदराने ती त्या स्त्रीकडे पाहू लागली. तिच्या मनातील नवऱ्याची आकृती एकदम लहान झाली, निदान तात्पुरती तरी, आणि त्या बाईची प्रत्येक हालचाल तिला फार महत्त्वपूर्ण वाटू लागली. तेवढ्यात तिचे त्या बाईच्या कपाळाकडे लक्ष गेले आणि तिच्या ध्यानात आले की ती बाई विधवा आहे, गरीब बिचारी विधवा, नातेवाईकांचा छळ सहन करणारी, दुष्ट पुरुषांच्या दुष्टबाजपणाला बळी पडणारी. फोनोग्राफच्या तबकडीवरून पिन फिरली म्हणजे ठराविक आवाज यावे, तसे तिच्या मनातले ते विचार खोडले गेले. ती बाई तरी चांगली सुखी दिसत होती, ऐटीत राहत होती. कारुण्याच्या लाचारीचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. ती 3 मुलांची आई गोंधळली. स्वतः विचार करायचे कष्ट तिच्या मनाला जाणवले. आणि मग एकदम तिच्या मनात शंका आली की ही बाई चौचाल तर नसावी. चौचाल बायकांची रंगलेली सारी भयंकर चित्रे तिच्या नजरेसमोर उभी राहिली. उद्ध्वस्त संसार, दारूच्या फोडलेल्या बाटल्या, दारूच्या बाटल्या सोडा वॉटरच्या बाटल्यांसारख्याच असतात असा तिचा समज होता. लांब केसांचे मवाली, घाणेरडे रोग, दवाखान्यातला बेवारशी मृत्यू. तिने पोरींना आपल्या जवळ ओढून घेतले. एक प्रकारच्या आढ्यतेने आणि तिरस्काराने त्या स्त्रीकडे तिने पाहिले. तिचा हात पुढे होऊन मुलींना आपल्या जवळ ओढू लागला. पण तिच्या या वागणुकीचा त्या बाईवर काहीच परिणाम झाला नाही. ती बावळट बाई आपल्याकडे तिरस्काराने पाहिल हे तिला खरेच वाटले नसते, आणि अर्थात तिला त्या तिरस्काराची यत्किंचितही पर्वा वाटली नसती. उलट हसू मात्र आले असते. गाडी सुटली आणि काही वेळ गेला तेव्हा त्या बाईने आपल्या जवळचे पिशवीतले खायचे सामान काढले आणि समोर मुले पाहून ती अर्थातच त्यांना त्यातले देऊ लागली. मुलींनी भीत भीत आई वडिलांकडे पाहत हात पुढे केला. मुलींच्या आईने त्यांचे हात खसकन मागे घेतले. त्या बाईविषयी वाटणारा आपला तिरस्कार व्यक्त करण्याची संधी तिने घेतली. पण तेवढ्यात त्या मुलींचे वडील अगळपगळपणे हसून त्यांना म्हणाले, "अगं घ्या ना पोरींनो, घ्या, त्यात काय झालं?" मुलींनी खायला घेतले आणि त्यांची आई आपल्या यजमानांकडे आश्चर्याने पाहत मागे सरली, गप्प बसून राहिली. तिचे यजमान जागच्या जागी चुळबुळत त्या बाईशी संभाषण करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांच्या त्या प्रयत्नाने एका निराळ्या संशयाची ठिणगी तिच्या मनात पडली. ती भडकण्याच्या अगदी बेतात होती, पण त्या बाईच्या तुटकपणामुळे तिचे यजमान गप्प बसले आणि ती ठिणगी विझली. मात्र विझण्यापूर्वी तिने तिला बाईविषयी वाटणाऱ्या रागात भर पाडली. पण नंतर जेव्हा त्या बाईने मुलींच्या हनुवट्यांना हात लावून त्या कुठच्या शाळेत जातात ते विचारले व त्यांची इतर चौकशी केली, तेव्हा त्या रागाची धार आपोआपच कमी झाली. आणि नंतर जेव्हा तिने तुमचा मुलगा पाहायचा आहे असे म्हणून त्याला उचलून घेतले, त्याच्या मळक्या गालाचा मुका घेतला, तेव्हा मात्र तिचा राग साफ पळाला. ती बाई तशी चांगली आहे असे तिला वाटू लागले. आपुलकी निर्माण झाली. स्त्रियांना परस्परांना जोडणाऱ्या सर्वात प्रभावी धाग्याने त्या एकत्र आल्या. ती बाई म्हणाली, "मला मुलं फार आवडतात. मी सुट्टी घेऊन आता काकांच्याकडे गेले होते. त्यांच्याकडेही पुष्कळ मुलं आहेत. त्यांच्यात माझा वेळ फार मजेत जातो." मग हे काका कोण वगैरे विषय अपरिहार्यपणे निघालेच आणि त्यावरून तिची माहिती कळाली. लग्न झाल्याबरोबरच ती विधवा झाली आणि मग शिक्षण घेऊन नर्स होणे तिला भाग पडले होते. नर्सेसला फार मागणी होती. तिला पैसा पुरेसा मिळत होता. ती मजेत होती. सुट्टीत ती काकांच्याकडे राहायला जात असे. 50-100 रुपये दिले की त्यांच्या संसाराला तेवढीच मदत होत असे आणि तिचाही वेळ मजेत जात असे. थोडक्यात म्हणजे सुटसुटीत आणि सुखदायक असे तिचे जिणे होते. आपल्या मनगटावरच्या सुंदर घड्याळात तिने पाहिले व छोट्या रुमालाने आपले तोंड पुसले आणि तिच्या त्या नखरेल हालचाली पाहून त्या 3 मुलांच्या आईच्या पोटात असूयेचा जाळ पेटला. तिच्या मनात एकदम असा चमत्कारिक विचार आला की आपले लग्न झाल्यावर जर आपण ताबडतोब अशा विधवा झालो असतो तर आपणही असे ऐटबाज आणि सुखदायक जीवन जगलो असतो. हा विचार किती भयंकर आहे हे त्या सोज्वळ बाईच्या ताबडतोब ध्यानात आले. ती एकदम भितरून गेली आणि एखाद्या लतकोडग्या कुत्र्याला जसे पाठीत दाणके मारून हाकलून काढावे तसे तिने त्या विचाराला पुन्हा पुन्हा हाकलून काढले. पण असे कितीही हाकलून काढले तरी तो विचार खोल कुठेतरी तिच्या जीवनात दडून राहणार होता आणि तिच्या साऱ्या जीवनाचा रंग पालटणार होता. तिच्या मनावरचे कुठचे तरी आवरण तिने फाडून बाहेर काढले होते. तेवढ्यात एक स्टेशन आले. ती बाई खिडकीतून वाकून वाकून बाहेर पाहू लागली.
मग एक उंच देखणा तरुण हात हलवीत म्हणाला, विमल तू? ती आपला छोटा रुमाल हलवीत म्हणाली, अरे श्याम. खिडकीशी येऊन त्याने तिचा हात धरल्यासारखे केले आणि मग चपळाईने गाडीत शिरून त्याने तितक्यात रिकाम्या झालेल्या खिडकीजवळच्या 2 जागा पकडल्या आणि तिला आपल्याजवळ बोलावून नेले. त्या 3 मुलांच्या आईच्या मागेच ती बसली. त्यांची किलबिल तिला ऐकू येत होती. त्यांच्या हालचाली न बघताही तिला जाणवत होत्या. त्यांचे ते सुख खोल कुठेतरी तिच्या हृदयात खुपत होते, टोचत होते. आपल्या नवऱ्याकडे तिने अगदी नव्या नजरेने, नव्या अपेक्षेने पाहिले. वेड्यावाकड्या कशाही पद्धतीने जर त्याने हे असले सुख तिला दिले असते, तर तिने ते गोड मानून घेतले असते. त्याच्या संसाराचे सारे कष्ट काढायला, त्याच्या पोरांच्या साऱ्या खस्ता खायला तिला हुरूप आला असता. ती त्याची कायमची ऋणी झाली असती. पण तिच्या नजरेने जे मागितले ते त्याला समजू शकले नाही आणि शब्दांनी तर ते मागता येण्यासारखे नव्हते. खटखटत हिसके देत गाडी चाललीच होती. दिवस मावळला. जेवण्या खाण्याचा आणि बोलण्याचा एक मोठा कलकलाट करून माणसे शांत झाली. पापण्या डोळे झाकू लागल्या. माणसांची मने घरट्यात परतू लागली. आणि मग सगळी झोपाझोप झाल्यावर पावले न वाजवता बाहेर चांदणे पडले. मागे बसलेल्या बाईने म्हटले, अरे किती छान चांदणं पडलंय. तो तरुण म्हणाला, खरंच ग, किती छान वाटतंय. आणि ती दोघे स्तब्ध झाली. त्या 3 मुलांच्या आईने ते ऐकले आणि ती अगदी बेचैन होऊन गेली. तिला वाटले आपण उठून नवऱ्याच्या शेजारी बसावे आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणावे, आहा, किती छान चांदणं पडलंय. आशेने, व्याकुळतेने तिने नवऱ्याकडे पाहिले आणि तिच्या लक्षात आले की ते कधीच शक्य नव्हते, अगदी मुळीच शक्य नव्हते. आणि मग सहज ती आपल्या मांडीवरच्या न झोपणाऱ्या मुलाला खिडकी बाहेरचा चंद्र दाखवीत म्हणाली, अरे तो पहा, चांदो मामा कसा छान आहे नाही. बरं म्हण बरं आता, चांदो मामा भागलास का?